कोल्हापुरात नुकत्याच स्थापन झालेल्या मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचकडून पहिल्याच दिवशी दिलेला पहिला निर्णय ऐतिहासिक ठरलाय। ॲडव्होकेट सचिन यशवंतराव माने यांच्या युक्तिवादाला मान्यता देत न्यायालयानं जामीन मंजूर केलाय। त्यामुळे अनेक वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या आणि आर्थिक अडचणींमुळे मुंबई गाठणं कठीण असलेल्या पक्षकारांना मोठा दिलासा मिळालाय। 17 ऑगस्ट 2025 रोजी कोल्हापूर इथं सर्किट बेंच स्थापन झाल्यानंतर 18 ऑगस्टपासून कामकाजाला सुरुवात झाली। या पहिल्याच दिवशी झालेल्या सुनावणीत पहिला जामीन अर्ज मंजूर झाला आणि न्यायालयीन इतिहासात नवा टप्पा नोंदवला गेला। सर्किट बेंचच्या स्थापनेपूर्वी ॲडव्होकेट सचिन माने यांनी न्याय आपल्या दारी आणण्याची संकल्पना प्रत्यक्षात येईल आणि सर्वसामान्यांना न्याय मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली होती। आजच्या निर्णयानंतर त्या संकल्पनेला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली आहे। खोट्या गुन्ह्यात 2.5 वर्ष कारावास भोगलेल्या इचलकरंजीतील संशयिताला जामीन मंजूर झाल्यानं न्याय मिळाल्याचा हा पहिला दाखला ठरलाय। या निर्णयाचं स्वागत करताना ॲडव्होकेट सचिन माने म्हणाले की आगामी काळातही कोल्हापूर खंडपीठ सर्वसामान्यांना जलद आणि सुलभ न्याय मिळवून देईल। न्याय आपल्या दारी हा ध्यास आमचा कायम राहील। दरम्यान पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर खंडपीठ कार्यान्वित होऊन अल्पावधीतच पहिला निकाल लागल्यामुळे ॲडव्होकेट सचिन माने यांच्या कामगिरीची ऐतिहासिक नोंद झाली असून वकिलांच्या वर्तुळात तसंच समाजात त्यांच्या कार्याचं कौतुक होतंय। कोल्हापूर येथे मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच झाल्यानंतर आपणा सर्वांना खूप आनंद झालेला होता आणि मी मागच म्हटलेलं होतं की उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच खंडपीठ हे कोल्हापूर येथे होत असताना जे गरीब लोक आहेत किंवा जे न्यायापासून लांब राहिलेले आहेत किंवा जेलमध्ये अनेक वर्ष आहेत आणि पैसे नाहीत म्हणून ते मुंबईमध्ये जाऊन जामीन अर्ज दाखल करू शकत नाहीत, अशा परिस्थितीत आम्हाला ही अपेक्षा होती की कोल्हापूर येथे हे खंडपीठाचं किंवा सर्किट बेंच झाल्यानंतर आम्हाला न्याय मिळेल आणि सुदैवानं आज पहिल्याच दिवशी पहिलाच बेल आमच्या इचलकरंजीच्या गावबाग पोलीस स्टेशनमधील गुन्ह्यातील एका आरोपीस आम्ही मिळवण्यास आम्हाला यश आलेलं आहे। खरोखर हे ऐतिहासिक काम केल्याचा मला खूप आनंद आहे, कारण पहिलाच बेल या उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंच कोल्हापूरमध्ये पहिलाच बेल आमचा झालेला आहे। त्याबद्दल आम्हाला आनंद आहे आणि नक्कीच इथून पुढे सुद्धा आम्ही लवकरात लवकर जलद गतीने आमच्या पक्षकारांना कसा न्याय देता येईल याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत।